चला ओमकारजी पाटील आणि त्यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. गोलंदाजी करताना विकेट हॅट्रिक आणि फलंदाजी करताना 3 षटकार 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे ओमकार पाटीलसाठी. पवनशेठ पाटील आमचे मनोहरजी ठोंबरे आणि सुरेंद्र पाटील यांच्याकडून पारितोषिक लगावलं जात आहे 2000 रुपये ओमकारसाठी. गोलंदाजी आणि फलंदाजी 3 विकेट बॅक टू बॅक आणि 3 षटकार. चला जाऊया आपण पुन्हा एकदा. आजच्या रात्रीमधील दिवस रात्र पहिली तिसरी सरपंच ट्रॉफी आणि त्यामधील अंतिम मॅच सुपर 5 मध्ये जाण्यासाठी हा सामना असेल. गुलशन आपण पाहिलं आणि मग कोण जाईल पुढे, कुणाला एका प्रवासावर अगदी एकाने एका पारितोषिकावर नाव कोरताना पाहायला मिळेल. त्यानंतर शिरडोन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अक्षयजी पवार यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण यायचं. आपलं हार्दिक स्वागत. अक्षय पवार आपलं स्वागत. म्हणजे एक ना एक पारितोषिक त्या संघाला मिळणार आहे. दोन्ही संघांच्या अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अगदी गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला रावे, दुसऱ्या बाजूला पेठ. जाऊया आपण ऐकूया गुलशन पाटील. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक स्वागत करूया या अंतिम मॅच मध्ये. दोन्ही टीमला देखील देऊया आपण शुभेच्छा. अगदी मी तर म्हणेन 2 मॅच मध्ये 2 संघानं काय केलं याकडे आता महत्वाचं राहणार नाही. या मॅच मध्ये काय करतील दोन्ही संघ हे फार महत्वाचं राहणार आहे. कारण की एका ट्रॉफीचे हकदार मात्र इथून राहणार आहेत आणि त्यासाठी आता प्रचंड मेहनत करावी लागेल. पहिलाच बॉल ओमकार पाटील यांचा पाठीमागे फिरवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि सुरुवात या मॅचला दमदार होताना पाहायला मिळेल. कारण की 4 चौकार येताना पाहायला मिळेल या बॉलवर. सध्या पाहायला गेलं तर प्राण प्रतिष्ठा दोन्ही टीमची मात्र लागताना पाहायला मिळेल. झोपमोड दोन्ही संघानं केल्या. अंतिम मॅच साठी दोन्ही संघ सज्ज झाल्या. 2-2 संघाला मात्र परास्त केल्यात आणि अंतिम मॅच खेळण्यासाठी देखील सज्ज राहिल्यात. आणि रॉबिनच्या बॅटमधनं हा चौकार येताना पाहायला मिळाला. ओमकार पाटील यांनी वेग वाढवला. लो फुल टॉस बॉल होता परंतु त्यावेळेसला मिस झालेत फलंदाज रॉबिन. आणि मॅचची अगदी पाहायला गेलं तर इथून कट लागली गेल्या. मिस टायमिंग पाहायला मिळाल्या. परंतु आजचं ज्या खेळाडूचं पाहायला गेलं तर रात्र पाहायला मिळतो ज्याने प्रेक्षकांची मन तर जिंकली आणि स्वतःला देखील सिद्ध पुन्हा या शिरडोनच्या नगरीमध्ये केला. हर्षल मात्रे ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या सध्या पाहिली ना तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. दोन्ही संघ पाहायला गेले तर आता प्रचंड मेहनतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतील. जर एक चूक या मॅच मध्ये केली तर अगदी पाहायला गेलं तर भर रात्रीमध्ये सरपंच चषकामधून हा रिकाम्या हाती मात्र महागार घरी जावं लागेल. आणि आता इथून प्रयत्न कुठल्या संघाचे चांगले राहतील हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. दोन्ही संघ सध्या मेहनत मैदानाच्या आतमध्ये करतील. ओमकार पाटीलनं थोडीशी सुरुवात षटकाची करा केली. कारण की पहिलाच बॉल त्या चौक, दुसऱ्या बॉलवर पाहिलं तर सिंगल आणि सध्या 5 वर लागल्या गेल्यात. एका बाजूला पाहिलं तर भूमी 11 रायबा देवी राबे संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं टीम एका बाजूला पप्पन 11 पेठ संघ पाहायला मिळतो. पनवेल परिसरातील अगदी दमदार संघ. एक पेन आणि एक पनवेल अशी सध्या लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु ओमकार पाटील सध्या पुन्हा एकदा भाग करताना पाहायला मिळतो. का संघाचं नेतृत्व सातत्यानं ते करत आल्यात त्यांना देखील सिद्ध करावं लागेल. आणि का पाहिलं गेलं तर पेठ संघाचं नाव या खेळाडू मूल्य ओळखला जातोय त्याला देखील सिद्ध करावं लागेल स्वतःला. ओहो समोर हा फटका आणि यस नामी संधी ज्या खेळाडूचं या मॅच मध्ये आणि या अंतिम मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं फार महत्वाचं होतं. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मैदानाच्या बाहेर परतवलाय ओमकार पाटीलनं फलंदाज पप्पन 11 पेठ संघाचा हर्षल मात्रे. बॅक टू द गाउट.
चला, एका बाजूला वाघ असेल तर दुसऱ्या बाजूला सिंह. आणि सध्या इथे मॅच देखील तशीच पाहायला मिळतील, कारण की दोन्ही संघ आता इथून चांगल्या पद्धतीने फाईट करतील, कारण की जो संघ जिंकेल तो क्वालिफाय सुपर डुपर 5 मध्ये होताना पाहायला मिळेल. आणि उद्याच्या रात्री तो संघ पुन्हा या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. आणि जो संघ परास्त होईल तो संघ उद्या लाईव्ह ही स्पर्धा मात्र पाहण्यासाठी होईल सज्ज. आज सध्या दोन्ही संघाच्या बाजूने आहे, कारण की दमदार सुरुवात तर पप्पन 11 पेठ संघाकडनं झाली होती. चला, 4 व्हीलरची लाईट देखील बंद करायची आहे. चिंचेच्या झाडाखाली अगदी त्या दिशेनं 4 व्हीलर आहे, ती 4 व्हीलरची लाईट बंद करा. थँक्यू सो मच. पप्पन 11 पेठ संघाला पहिला अत्रा लागलाय, कारण की पाहायला गेलं तर फलंदाज हर्षल म्हात्रे आता बाद झाल्यात. ओमकार पाटील पुन्हा एकदा तयार. वेग 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 सध्या वाढताना पाहायला मिळतो ओमकार पाटील यांचा, परंतु हा बॉल सरळ निघून गेलाय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. आणि या बॉल पाहिलं तर इथून हा निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, वाटलं होतं ओमकार पाटीलवर प्रहार केले जातील, परंतु ओमकार पाटीलने सध्या शांत केलाय. पप्पन 11 पेठ संघाच्या फलंदाजाला 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक विकेट नंबर दुसरा होईल मैदानाच्या बाहेर. पप्पन 11 पेठ संघाला ही मॅच लाची खेळणं फार महत्वाची होती हर्षल म्हात्रेला, आणि नुकताच आऊट झालाय फलंदाज इथून गुड्डू म्हात्रे. आणखीन एक धक्का. त्या सर्व आयोजक कॅमेरामॅन जर टाइम भेटेल तर अगदी आयोजकांना देखील आपण कव्हर करायचा आहे, कारण की आजची रात्र शिरढोण नगरीमध्ये आहे. आणि जशी उद्याची सकाळ होईल ओवळे इथे पाहायला मिळतील अगदी शर्यतीसाठी ते देखील निघले जातील, कारण की बैलगाडी शर्यत आणि त्याची प्रचंड आवड. पाहायला गेलं तर वर्षा ग्रुप शिरढोण पुरस्कृत सरपंच चषक 2026 हे थरार तुम्ही पाहताय. आणि त्यामध्ये सध्या ही अंतिम मॅच देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना प्रचंड मेहनत सध्या घेतली आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय, परंतु सध्या 1 तास अजून त्यांना पूर्ण करावा लागेल आणि एका नामांकनाचा हकदार राहतील. परंतु सध्या फिल्डिंग करताना भूमी 11 रायबा देवी रावे संघाला तुम्ही पाहू शकता, आणि बॅटिंग करताना टीम पप्पन 11 पेठ संघाला पाहू शकता. चला, स्पीडअप देखील करायचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा पाहिल्या तर फक्त 5 आणि त्यामध्ये 2 विकेट लॉस. ओहो, या बॉलिसला फुल टॉस बॉल होता, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्ह केलाय. पहा इथून फिल्डर 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 कशा पद्धतीने धावत आल्या, तरी देखील पाहिलं गेलं तर इथून चिठ्ठ्याच्या चपलाईनं ही 2 धावा मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतील. धावा कशाही येऊ, परंतु येणं पप्पन 11 पेठ संघासाठी फार फार महत्वाचे आहेत. आणि त्या धावा सध्या येताना पाहायला मिळतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा त्यांना बनवाव्याच लागतील, कारण की भूमी 11 रायबा देवी रावे संघ त्यांच्या अगेन्स्ट लढताना पाहायला मिळेल. सध्या 7 धावा ऑन स्कोरबोर्ड. ओहो, फुल टॉस बॉल होता, परंतु ब्लॉक करून घेतलाय बॅटरनं. अगदी पाहायला गेलं तर आता जशा खांद्यावर पप्पन 11 पेठ संघाची जबाबदारी आहे. रॉबिन तुम्ही पाहता नॉन स्ट्राईक एंडला सिंगल प्राप्त केले रॉबिननं, परंतु टीमची धावसंख्या 1 न पुढे जात असताना 2 गडी बाद. पप्पन 11 पेठ सध्या 8 या धावसंख्येवर पाहू शकता. ओहो, बुंद्यामध्ये हा बॉल ऑन साईडला फिरून मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर फेकी चांगली पाहायला मिळाल्या. कीपर पहा, कीपर प्रचंड मेहनत घेतोय. चंदन पाटीलला तुम्ही पाहताय. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजाकडे थ्रो केला जातोय, परंतु मागची इष्टी सोडून अगदी गोलंदाजाला बॅकअप देण्यासाठी येतोय, कारण की त्यांना सिच्युएशन माहिती आहे. जर इथून क्वालिफाय झालो तर थेट पाहायला गेलं तर ट्रॉफी.
चला आज करते आपण त्या फोर व्हीलर वाल्या जाऊन भेटा, कारण की दोनदा अगदी पाहायला गेलं तर लाईट तो चालू करतो मा. आणि सध्या टीमची धावसंख्या पाहिली तर इथून पुढे देखील जाताना पाहायला मिळेल, कारण की सध्या धाबा पाहिलं तर 11 धाबा इथून स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. शेवट सध्या कशा पद्धतीनं या स्पर्धेतल्या रात्रीला होईल हे देखील पाहणं योग्य राहील. दोन्ही संघ पाहायला गेला तर सध्या प्रचंड अगदी पाहायला गेलं तर माइंड मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील, कारण की जिंकणं फार महत्वाचं आहे दोन्ही संघाला. ओहो, या ब्लेसला ऑफ साईडला हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे, चुकी घडली जाणार नाही. या रॉबिन धावले होते, परंतु थेट परत माघार घ्यावी लागली रॉबिनला. सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना तर 12 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळेल. का इथून एखादा मोठा फटका पप्पन 11 पेट संघासाठी येईल का लढणं योग्य धावा सध्या बॅटिंग करताना उभारल्या जातील का, पाहणं फार महत्वाचं आहे. ओहो, मारण्याचा प्रयत्न, बॉल पाहिला तर बाहेरील दिशेमध्ये इथून वळवला जातो आणि रिव्ह्यू सध्या वाईट साठी बॅटिंग डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून घेतला गेला. चला तिसरे पंच आणि त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल हा बॉल आता स्क्वेअर आहे की नाही. चला आयोजक कमिटी आपण यावरती कारण की आता वाईट इथून चेक केला जाईल. रेफर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांकडे केलं गेला. बॅटिंग रिव्ह्यू असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक पाहिलं तर 2 संपन्न होईल, कारण की टप्पा पडल्यानंतर लाईनच्या आतमधनं समोरील दिशेमधनं हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. सध्या पाहिलं तर 12 धावा, मी तर म्हणेन किमान 15-16 धावा या षटकामध्ये येणं फार महत्वाचं राहतील पप्पन 11 पेट संघाला. आणि गोलंदाज आदित्य पाटील आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक, कारण की 3 षटकांची मॅच असणार आहे आणि त्या 3 षटकांमध्ये पाहायला गेलं तर प्रथम बॅटिंग करताना तुम्ही पप्पन 11 पेट संघाला पाहू शकता आणि त्यामध्ये सध्या 12 धाब्यांवर 2 गडी लॉस आहेत. सध्या पाहिलं तर नेतृत्व चांगल्या पद्धतीनं एका हाती पाहायला गेलं तर वन मॅन शो करावा लागेल फलंदाज इथून रॉबिनला, कारण की चला स्पीडअप करा. भूमी 11 रायभा देवी राबे संघ टाइम देखील अलर्ट असणार आहे. जर उशीर केला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. ओहो, या बलिसला फुल टॉस बॉल आणि त्याला केलाय बाउंड्रीच्या बाहेर क्लिअर आणि नो बॉलचा इशारा. 6+1 टोटल 7 धावा आणि आता कहाणी आता आणखी नवीन पाहायला मिळेल. पप्पन 11 पेट संघाची 19 धावा ऑन बोर्ड. पुढचा बॉल पाहिला तर फ्रीडचा हा बॉल असणार आहे. त्यामध्ये रॉबिन आता इथून आणखीन एक तडाखा लगवेल का, की फलंदाज समोर आता गोलंदाज चांगला बॉल रिलीज करेल, पाहणं योग्य राहील, कारण की 19 धावा. ओहो, मिस्क्यूटचा हा फटका फ्रीडचा, यामध्ये सिंगल कंप्लीट केली गेल्या, दुहेरीसाठी धावल्यात, परंतु पुन्हा रिटर्न जावं लागेल रॉबिनला. बॉल चांगला होता परंतु फ्रीडचा होता, त्यामध्ये फक्त रनआउट फक्त तुम्हाला दिलं जाईल आणि कॅच पकडली होती परंतु सिंगल इथे प्राप्त होईल. 20 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. पप्पन 11 पेट संघ धावा काढाव्या लागतील, कारण की 2 मॅच मध्ये काही कमालीची बॅटिंग राहिली होती आणि कमालीची धावसंख्या उभारली गेली होती पप्पन 11 पेट संघाच्या बाजूने. आणि तशाच पद्धतीनं अंतिम मॅच मध्ये देखील बॅटिंग करताना हा संघ तुम्ही पाहताय प्रथमदा आणि सध्या टीमची धावसंख्या 20 धावा पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. ओहो, रफ्तार वेग पाहायला मिळाला या गोलंदाजावर आणि तिखट बाउन्सर सध्या पाहायला मिळाला.
नजरेसमोरनं पाहिलं तर गोलंदाज अक्रॉस द लाईन झाले होते. फायनल एक रिझन मध्ये मारायचा होता, परंतु बॉल पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला गेलं तर बॉल विसवला जातो आणि सध्या पाहिलं तर 20च धाब्यावर थांबवलं गेला. इथून पप्पन 11 पेठ संघाच्या खेळाडूंना आणखीन एक पाहायला गेला तर इथून सफलता प्राप्त होईल का, परंतु रेफर सध्या तिसऱ्या पंचांकडे केलं जाते रनआउट साठी. इथून रॉबिन सेफ आहेत की नाही आता पाहिलं जाईल, कारण की रॉबिनचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं शेवटच्या क्षणाला फार महत्वाचं राहील. कारण की सध्या पाहिलं तर हर्षल मात्रे बाद झाल्या, पाहायला गेलं तर गुड्डू मात्र देखील, परंतु फलंदाज सेफ आहेत. आणि चला लगेच भूमी 11 रायबा देवी रावे संघ आपण फिल्डिंग लावा. सिंगल प्राप्त, रिस्की धाव होतीये, परंतु रिक्स सध्या घ्यावी लागेल पप्पन 11 पेठ संघाच्या खेळाडूंना. आणि धावा पाहिल्या तर 21 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. शेवट कशा पद्धतीनं गोड करेल रॉबिन हा फलंदाज, जीवदान दिलं गेला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिलाय हा खेळाडू. हो, बुंध्यामध्ये परफेक्ट यॉर्क बॉल पाहायला मिळालाय. सबमरीन डिलिव्हरी खोदून काढायचा प्रयत्न होता रॉबिनचा, परंतु बॉल चांगला पाहायला मिळालाय. आणि सध्या डॉट बॉलची देखील समाप्ती होताना पाहायला मिळेल. 21 धावा धाव फलकावर का 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील पप्पन 11 पेठ संघाचा. ओहो, यावेळेसला मिस टायमिंग फटका, बॉल हवेमध्ये, 2 फिल्डर धावत आलेत, परंतु अटेम्प्ट पाहिला तर चांगला राहिलाय. ओमकार पाटील यांच्या माध्यमातून जेल टिपला जातोय आणि सध्या कहाणी इथून संपली जाईल फलंदाज रॉबिन यांची. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा. 3 विकेट लॉस आहे पप्पन 11 संघ सध्या 21 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. का इथून आणखीन काही धावा जोडल्या जातील का स्कोर कार्डवर, कारण की गोलंदाजांना धावा हव्यात डिफेन्स करण्यासाठी. आणि धावा जर राहिल्या कॉन्फिडन्स वाढलं जाईल, परंतु नेहमीच इथून चांगला खेळ करत आल्यात पप्पन 11 पेठ संघ, परंतु विसरून चालणार नाही या कर्नाला परिसरामधील आणखीन एक दमदार संघ भूमी 11 रायबा देवी रावे संघ पाहायला मिळतोय सध्या त्यांच्या अपोजिट लढताना. बॉलर तयार पुन्हा एकदा. हो, इथे बॉलला वेग दिला होता, थोडासा फिंगर रोल देखील केलाय. आणि धाव संख्या सध्या पाहिली ना तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आणि चला लगेच पप्पन 11 पेठ संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. बॉल राहतील 18 आणि त्या 18 बॉल मध्ये आता 22 धावा करायच्या आहेत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साई प्रीत लाईव्ह समेत अगदी पल्शा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत सरपंच चषक 2026 हे दमदार आयोजन नियोजन मात्र पाहायला मिळते. आणि आजची रात्र पाहिली तर तिसरी रात्र या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. आणि या तिसऱ्या रात्रीतील ही अंतिम लढत तुम्ही पाहताय, जिथे नामी संधी आहे एका टीमला एका ट्रॉफीचं हकदार होण्याचं. आणि सध्या पाहिलं गेलं तर 18 मध्ये 22 धावा करायच्या टीम भूमी 11 रायबा देवी रावे संघाला, आणि 18 मध्ये 22 रोखायच्या टीम पप्पन 11 पेठ संघाला. मॅच मात्र रफ अँड टफ होईल, यात मात्र तिल शंका नाही आहे, कारण की टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास नेहमीच राहिला. ज्या ज्या वेळेसला कमी धावसंख्येची मॅच होते ना त्या वेळेला ती मॅच मात्र अंतिम बॉल पर्यंत जाताना पाहिलाय. आणि सध्या अशाच पद्धतीनं पप्पन 11 पेठ संघ का अंतिम ओव्हर आणि अंतिम बॉल पर्यंत ही मॅच नेतील का. चला लगेच सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अगदी साई प्रीत लाईव्ह संवेद
शिरडून अगदी पाहायला गेलं तर पर्षा ग्रुप पुरस्कृत सरपंच चषक आणि जशा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आवाज ऐकूया शेखरजी पाटील सरांचा, जिथे 18 बॉल आणि 22 धाब्यांची गरज आहे. चला रायबा देवी राबे संघ सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आणि सध्या पप्पन 11 पेठ संघाला देखील मार्च मध्ये कमालीची दमदार केली दाखवावी लागेल. बघा, जर ओमकारने या 22 धावा जर एकट्यानं जमवल्या तर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. नाव गुपित असेल हे लक्षात घ्या. आपण नाव सिक्रेट आहे, परंतु 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओमकारसाठी एकट्यानं 22 धावा जमवायच्या आहेत. आणि बॅक टू बॅक जर 3 षटकार मारले तर पवनजी पाटील, सुरेंद्र पाटील, मनोहर डोंबळे यांच्याकडून सुद्धा आपण पाहत आहे पारितोषिक येत आहे. 2,000चं पारितोषिक ओमकारसाठी. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 18 बॉल 22 जी खेळी होणं गरजेचं होतं. पेट टीमकडून ती खेळी झाली नाही. हर्षल बाद झाल्यानंतर खूप प्रेशर पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्या प्रेशरमध्ये अगदी तो प्रेशर झेलू शकले नाही. त्यानंतर विकेट, डॉट बॉल, धावसंख्या 21 आणि आता 22चं टार्गेट. परंतु 18-22 सुद्धा डिपेंड होऊ शकतायत. चांगली गोलंदाजी होणं, त्यासाठी पहिला गोलंदाज स्वतः आला आहे हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे वय वर्ष फार कमी, परंतु कमी वयामध्ये एक उंच भरारी घेत असताना क्रिकेटच्या पटलावर पेट टेनिस क्रिकेटसाठी आपण त्याला पाहत आहे. सलामीवीर स्ट्राईकवर पाहत आहे तुम्ही ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण पाटील. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मात्र प्रहार पाहायला मिळतो आहे. ओमकारच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवर हा चौकार. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला तर संघ पोहोचला अजनबी ओळे संघ. आणि आजच्या रात्रमधून कोणता संघ असेल यावेळेला आपण पाहू शकाल. गॅप शोधली जाते. कलात्मक स्ट्रोक, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर प्रवीणच्या बॅटमधून आलाय हा चौकार. चौकाराला आणखी एक आणि चौकारानं आता धावसंख्या 9 या अंकावर. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल ऑफ स्टंपवर रिलीज केलाय. हा बॉल मात्र डॉट टाकलाय हर्षलनं. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये खर्च केल्या 9 धावा. येणारे बॉल आपण पाहिले तर 14 बॉल आणि 14 मध्ये 13ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 13 धावा.
आमच्या कंट्रोल रूम मध्ये कॉम्बॉक्स मध्ये संतोषजी चौधरी सर सध्या तिसऱ्या पंचांची भूमिका बजावत आहेत, परंतु बॉल राहिलेत 14 आणि 13 करायचे आहेत. हा चेंडू आपण पाहत आहे, फक्त सिंगल मात्र मिळाली. शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहू शकाल, अगदी सिंगल काढली, स्ट्राईक वर ओमकारला आणलंय आणि या सिंगल आता मात्र रन स्कोर कार्डवर पहिलं दशक जोडलंय 10 या अंकावर. बॉल आता शिल्लक राहिले 13 बॉल आणि 13 मध्ये 12ची आवश्यकता. सर्व परशा ग्रुप पाहायला मिळेल, त्यांचं हार्दिक स्वागत. खूप चांगली स्पर्धा त्यांनी भरवली आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा ही स्पर्धा यशस्वी पाहायला मिळत आहे. येणारे बॉल 13, त्यामध्ये 12. ओमकार पाटील आता मात्र स्ट्राईक एंडवर. पेन टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू. या वेळेला चांगला बॉल होता, अगदी यॉर्क लाईनचा बॉल आणि या बॉलवर मात्र बीट केलाय बॅट्समन ओमकारला. हर्षलचं षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर टीम पोहोचली आहे ती तब्बल धाव संख्या 10 या अंकावर. येणारे बॉल आता 12 आणि 12 बॉल मध्ये 12ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 12 धावा, 12 मध्ये 12 धावा. पूर्ण कॉम्बॉक्स इथून आपण पाहू शकाल, स्क्रीनवर दाखवलं जात आहे. नक्कीच मुद्दू षटकवारे त्यांची सुद्धा एक भव्य दिव्य अशी नाईटची स्पर्धा आपण पाहत असतो आणि त्यांचे खूप जवळचे निकटवर्ती ओमकार पाटील सातत्याने त्यांच्या पाठी असतात. आत्ताच आपण जी पेण महानगरपालिका सुद्धा पाहिली ती रणधुमाली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांच्या सोबत आपण त्यांना पाहिलंय आणि ओमकार पाटील. परंतु येणारे बॉल आता 12 आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या टोटल आता 12ची आवश्यकता आहे. साईप्रीत लाईव्ह त्यांचा पण धन्यवाद. एक चांगली क्लिअरिटी क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त स्पर्धा ते कव्हर करतायत आणि त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. 12 चेंडू आणि आता 12ची आवश्यकता. डिपेंड इथून मात्र आपण पाहतो अगदी सावध पवित्र आपण पाहतोय. प्रवीणने सिंगल मिळवली बघा, स्ट्राईक वर ओमकारला जास्तीत जास्त आणतोय आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. 11 बॉल आणि आता 11ची गरज आहे. 11 चेंडू आणि 11 धावेचं इक्वेशन राहिलंय. ज्या वेळेला बॉल टू बॉल रन असतात त्या मॅचेस हाय व्होल्टेज आपण पाहिलेत आणि मग या मॅच मध्ये काहीसं वेगळं चित्र, वेगळं ट्विस्ट. मग त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करणं हे सारं करावं लागेल. या वेळेला मात्र मोठा फटका खेळलाय. ओमकार पाटीलचा हा तडाखा डीप स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय. हा षटकार तसा अगदी हवा निघाली जाते ना तसा हा फटका आला. आता मात्र राहिलेत बॉल 10 चेंडू आणि 5 धावा. 10 बॉल 5. हर्षल बाद झाला, त्यानंतर धावा आल्या नाही, धावा जमल्या नाही. मधली पूर्णपणे आपण पाहिलं बॅटिंग लाईनअप मिडल ऑर्डर कमी पडली आणि त्यानंतर आता मात्र इक्वेशन राहिलंय 9 चेंडू आणि 5. मैदानात कुणीही जायचं नाही, लक्षात घ्या दोन्ही टीम. यावेळेला हा फटका सिंगल रन्स मिळाली जातीये आणि सिंगल्स आता मात्र 4ची आवश्यकता आहे. बॉल राहिली शिल्लक आता 8 चेंडू आणि त्यामध्ये 4 धावेची गरज. 8 चेंडू आणि 4 धावा. प्रवीण स्ट्राईक वर आलाय. डेड बॉल इथं पाहायला मिळतोय. डेड चेंडू इथून पंचांनी सांगितलं. पुन्हा एकदा 8 चेंडू आणि आता 4. 8 बॉल 4. बॉलिंग मार्कवर गोलंदाज रॉबिन. आज रॉबिननं सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली. प्रवीण या वेळेला हलवार पद्धतीने खेळतोय. एक सिंगल इथून प्रवीण मिळवतोय.
फक्त दिशा देतोय, सन्मान देतोय, त्याच्यावर सिंगल स्ट्राईकवर पुन्हा एकदा ओमकारला आणलंय. आता 7 बॉल आणि 3 धावा. सुपर 5 मध्ये जाण्यासाठी कोणता संघ सज्ज असेल, कोणत्या संघाला एका न एका पारितोषिकावर समाधान मानावं लागेल, परंतु या वेळेला मात्र चांगला फटका इथून आपण पाहत आहे. अगदी शॉर्ट कव्हर स्लिम डॉप, एक सिंगल मिळाली. आता मात्र राहिले बॉल टोटल 6 बॉल शेवटचे आणि 2 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 2 धावा हा सामना आपण पाहत आहे. खूप जबरदस्त खेळ दोन्ही टीमचा पाहायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये, परंतु अगदी गावाच्या नावाचं टेनिस क्रिकेट आणि त्यासाठी आता या दोघांपैकी कोणता संघ पुढे जाईल सुपर 5 मध्ये. येणारे बॉल राहिले 6 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. चल लगेच सुरू करा सामना पेट टीम. सहा बॉल आणि 2 चेंडू, 2 धावा. गोलंदाज येतोय गुड्डू म्हात्रे. दोन धावेची आवश्यकता असेल. गुड्डू म्हात्रे येतोय. 2 धावा इथून वाचवल्या जाऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. हा कारनामा बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये आपण पाहिलाय. एक एक धाव डिपेंड झाली आहे, परंतु त्यासाठी गुड्डूला प्रत्येक बॉल डॉट टाकणं, विकेट घेणं, प्रेशर आणणं, या साऱ्या गोष्टी का. पण तू समोर ओमकार आहे आणि सध्या जर क्रिकेट आपण पाहिलं ना, सध्याची मॅच अगदी मोठे फटके सुद्धा कळले, सिंगल डबल सुद्धा घेतल्या. एक एक सिंगलचं महत्व त्यांनी जाणलंय, परंतु 6 मध्ये 2. ओमकार स्ट्राईकवर. 6 मध्ये 2 ची आवश्यकता आणि हा मात्र येतोय. गुड फिनिश. इथून मात्र फिनिश केलाय सामना, चौकाराने सामना जिंकला आणि आजच्या रात्रीमधून या पोल मधून सुपर 5 साठी क्वालिफाय होणारा संघ ठरला.